400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला केवळ 240 जागा मिळाल्या। याचं कारण म्हणजे भाजप नेत्यांचा अति आत्मविश्वास, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मासिकात करण्यात आली। संघाचे स्वयंसेवक रतन शारदा यांनी हा लेख लिहिला। महाराष्ट्रात अजित पवारांसोबत हातमिळवणी आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्यानं भाजपला झटका बसल्याचं ते म्हणाले। तसंच भाजप आणि शिंदेंकडे आवश्यक बहुमत असूनही अजित पवारांशी हातमिळवणी का केली असा सवाल रतन शारदा यांनी लेखात विचारला आहे। दरम्यान या लेखावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काय म्हणतायत पाहूया। ते कृती करत नाहीत। मोहनराव भागवत काल बोलले, कृतीत दाखवा। तुम्हाला खरोखर देशाची आणि समाजाची चिंता असेल तर बोलू नका। तुमच्यामध्ये कृती करण्याची धमक आणि क्षमता असेल तर ती कृपा करून दाखवा। प्रवचन आता फार जास्त झालेले आहेत। हा देश संकटात आहे। या देशामध्ये एक अत्यंत दोलायमान अस्थिर सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली आलेलं आहे। हे सरकार किती काळ टिकेल सांगता येत नाही। हे सरकार चालवण्यासाठी काय तडजोडी कराव्या लागतील आणि कोणत्या भ्रष्ट मार्गाचा अवलंब करावा लागेल याच्याविषयी आमच्या मनात शंका आहेत। त्याच्यामुळे सरकार किती काळ टिकवावं आणि टिकेल हे कोणी सांगू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।